राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह बीड, लातूर, धाराशिवला ऑरेंज अलर्ट। पावसामुळे राज्यात 34,842 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। उन्हाळी कांदा, कडधान्य, आंबा मातीमोल, घरांमध्ये पाणी शिरलं। खबरदारी म्हणून राज्यभरात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात। राज्यात आतापर्यंत पावसाचे 9 बळी। पुण्यामध्ये 3, ठाण्यामध्ये 2 मृत्यू, तर लातूरमध्ये शेतामध्ये काम करत असताना वीज पडून 2 मृत्युमुखी। थाटामाटात उद्घाटन झालेल्या अमरावती विमानतळावर पेट्रोल नसल्यानं विमान फेरी रद्द। विमानामध्ये पेट्रोल भरणारं टँकर विमानतळावरच्या मातीमध्ये फसलं। पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी रस्ते बंद। पुढील 3 दिवसात होणाऱ्या परीक्षा स्थगित करा, जयंत पाटलांची सरकारकडे मागणी। मुंबईत पावसामुळे ॲक्वा लाईन मेट्रो मार्गाचं मोठं नुकसान। आचार्य अत्रे चौक स्थानक बंद। मेट्रो प्रशासनाकडून सध्या स्थानकांमध्ये स्वच्छतेचं काम। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून संशयित आरोपी अमोल खोतकरचा एन्काउंटर। पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्यानं फायरिंग। अमोल उद्योजक लड्डांच्या घरावरील दरोड्याच्या प्रकरणामधला आरोपी। मृत्यूच्या दिवशी वैष्णवी हगमणेला मारहाण। वैष्णवीच्या अंगावर एकूण 29 जखमा, 15 जखमा मृत्यूपूर्वीच्या 24 तासांच्या आतील असल्याची माहिती। फरार असताना राजेंद्र हगमणेला मदत करणाऱ्या 5 जणांना अटक। प्रीतम पाटील, बंडू फाटक, राहुल जाधव, अमोल जाधव आणि मोहन भेगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल।